कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या कार्याचा सत्कार करणं हे माझं महत्त्वाचं कार्य मी समजतो। विद्यापीठाचा आज जो देशभरात नाव लौकिक आहे तो कर्मचाऱ्यांमुळेच। आव्हानात्मक परिस्थितीतही विद्यापीठातील कर्मचारी आपल्या कुटुंबासारखे इथे राबतात। यापुढे असंच कार्य करीत राहावं जेणेकरून विद्यापीठाचं नावलौकिक आणखी वाढेल, असं प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाती यांनी केलं। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सांख्यिकी शास्त्र विभाग प्रमुख तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर राजेश सिंह, प्रभारी कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉक्टर अविनाश असनारे, नियंत्रण अधिकारी उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, सहाय्यक कुलसचिव अनिल काळबांडे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, सत्कार मूर्ती श्री गजानन पंचवटे, सौ पंचवटे, श्री प्रकाश शिंदे, सौप शिंदे, श्री अशोक राऊत, सौ राऊत, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर उपस्थित होते। कुलगुरू पुढे म्हणाले की सत्कार मूर्तींच्या प्रेमापोटी आज सभागृह तुडुंब भरलंय। श्रुतलेखनाचे विविध सभांचे इतिवृत्त अचूकपणे तयार करण्याचे अतिशय महत्त्वाचं काम श्री गजानन पंचवटे यांनी पार पाडलं। विद्यापीठाप्रती एकनिष्ठ राहून जे काम केलं आणि जे एक संबंध निर्माण केले त्याची ही पावती आहे असं मला सांगावंसं वाटतं। त्या तिघांचेही जे नियंत्रण अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्याबद्दल भरभरून माहिती दिली आणि कसं त्यांनी एकनिष्ठ राहून आणि अगदी सर्वस्व झोकून त्यांनी विद्यापीठाच्या या आजवरच्या प्रवासामध्ये एक मोलाचा वाटा कसा उचललेला आहे हे त्यांच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी आपल्यासमोर मांडलं। माझेही काही एक दोन अनुभव आहेत। जसं पंचवटींचा जो अनुभव आहे, मॅनेजमेंट काउन्सिलचे जे इतिवृत्त असतं त्यात खरं म्हणजे शब्द फार महत्त्वाचा असतो, कारण की झालेला निर्णय आणि कागदावर आलेला निर्णय याच्यामध्ये कुठेही तफावत नको। शब्द मागे पुढे गेल्यास त्याचा अर्थ बरेचदा बदलू शकतो, पण माझ्याकडे जेव्हा सहीला इतिवृत्त येतात तेव्हा अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद वेळेसच काहीतरी मला त्यात त्रुट्या आढळलेल्या आहेत। इतकं चांगलं त्यांचं पंचवटीचं काम आहे। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।